म्हणजे काय आहे, एक डेटा सेंटर एक स्टोरेज टाईप आहे. स्टोरेज म्हणजे ज्याच्यावरती आपण ऍप्लिकेशन रन करू शकतो किंवा लोड व्हॅरी करू शकतो किंवा डेटा स्टोअर करू शकतो. का आपल्याला याची गरज का पडली? क्लाउड. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. विट्यामध्ये आलो आहे. आज येताना एवढ्या घाईमध्ये आलो काय तर आणि उठलोसुद्धा लेट, त्यामुळं त्या कारणामुळे ब्लॉग एडिटसुद्धा नीट नाही केला. पटापटमध्ये केला एडिट आणि ओरखलं पटापट आणि आलो घाईमध्ये. विट्यामध्ये आलो, थांबलो आहे मित्रांना, येते ते थांब म्हणलं थांबव जरा मग जाऊया. आज कॉलेजमध्ये वेबिनार आहे क्लाउड कम्प्युटिंगवर, ते अटेंड करायचं. म्हटलं मित्र एकटं जायचं मला कसं वाटतं. आणि आज ऊन लय आहे, कालच्यापेक्षा आज वाटतं जास्त ऊन. कॅप आणणार होती येतं ना, ती देण्याचं नाही राहिली आणायचं. मित्रांना फोन केला पाहिजे. हाँ ये कर लो पहले. I request all the dignitaries to kindly be seated on chairs. Thank you all. आजच्या प्रोजेक्ट गायडन्सच्या कार्यक्रमामध्ये सर्व BCS फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे सहभागी विद्यार्थी, व्यासपीठावरील मान्यवर आणि आपल्या BCS विभाग प्रमुख तांबोळे मॅडम, सूर्यवंशी सर, गाहेल मॅडम, परीट मॅडम, जाधव मॅडम आणि सर्व सहकारी माझे प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आपण BCS कोर्स साठी प्रवेश घेतलेला आहे. या BCSच्या कोर्स मधून कॉम्प्युटर क्षेत्रामधील ज्ञान मिळवून आपण परत पुढं आपल्याला जी आयुष्याची भाकरी मिळवायची आहे ती आपण भाकरी या ठिकाणी म्हणजे या कोर्सच्या आधारावरतीच आपण मिळवणार आहोत. यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर च्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयाचे अभ्यासक्रम आहेत. जसं फर्स्ट इयरला गणित आहे, संख्याशास्त्र आहे, इंग्रजी आहे, याशिवाय संगणकाचे विषय आहेत. सेकंड इयरला गणित आहे, संगणकाचे विषय आहेत. थर्ड इयरला फक्त संगणकाचेच विषय आहेत. या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काय प्रोग्रॅमिंग मध्ये लागणारे जे ज्ञान आहे ते ज्ञान या ठिकाणी तुम्हाला सिलेबस मधून मिळत असतं. त्याचं आपल्याला ऍप्लिकेशन आता माहित नसतं, पण जेव्हा आपण कंपनीमध्ये जाऊ त्यावेळेला ऍप्लिकेशन हे असतंच. आणि अशा ऍप्लिकेशनचं आपल्याला माहिती झाली की आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येतं. तसेच तुमचा जो तुम्ही BCS कोर्स पूर्ण करून ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला तुम्हाला प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न विचारला जातो. तुमच्या प्रोजेक्टचं टायटल कोणतं, तुम्ही कोणता प्रोजेक्ट केलेला आहे, या प्रोजेक्ट वरतीच बरंच काही तुमचं नोकरी मिळणारं जे आहे ते अवलंबून असतं. जेव्हा आपल्याला गरज असेल किंवा रिक्वायर्ड असेल फ्रॉम एनीवेअर, फ्रॉम एनी लोकेशन, वी कॅन ऍक्सेस दॅट फाईल, राईट? बरोबर आहे का? फाईल म्हणजे काय असते? फाईल कशावरती स्टोअर असते? का स्टोअर आपण ड्राईव्हवरती का स्टोअर करतो फाईल? स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागतं? ड्राईव्हला आपण कनेक्शन कशा थ्रू देतो? इंटरनेट.
इंटरनेट शिवाय कसं पाठवणार? आपण कशा थ्रू कनेक्शन देतो ड्राईव्हला? इंटरनेट शिवाय कसं पाठवणार आपण? गाईज, आपण इंटरनेट यूज करतो तेच बरोबर आहे. इंटरनेटमध्ये आपण काय यूज करतो, काय एक्झॅक्टली काय यूज करतो? नेटवर्क, स्टोरेज. वाय द इंटरनेट इज इम्पॉर्टंट इन करंट सिच्युएशन? काय इंटरनेट का महत्वाचं आहे आता सध्या करंटली? कोई बताएगा? I think I'm expecting answers from especially third year. Guys, third year. ठीक आहे. आधीच्या काळात काय होतं? आधीच्या काळात क्लाउड नव्हतं, आपण ऑन प्रिमायसेस यूज करत होतो. ऑन प्रिमायसेस म्हणजे काय असतं? एक डेटा सेंटर असतो जो की आता करंटली क्लाउड म्हणून आपण ओळखतोय, बरोबर आहे. क्लाउड म्हणजे काय आहे? एक डेटा सेंटर, एक स्टोरेज टाईप आहे. स्टोरेज म्हणजे ज्याच्यावरती आपण ऍप्लिकेशन रन करू शकतो किंवा लोड व्हॅरी करू शकतो किंवा डेटा स्टोअर करू शकतो. का आपल्याला याची गरज का पडली? क्लाउडची का गरज पडली? क्लाउडची गरज का पडली? करंट सिच्युएशन मध्ये क्लाउडची गरज का पडली? आणि क्लाउड ही टेक्नॉलॉजी करंटली पीक मध्ये का आली? कारण काय होतं, आपण लॉकडाऊन मध्ये बघितलं, सर्वजण घरी बसून होते, बरोबर आहे. आणि डेटा सेंटर जे असतात, डेटा सेंटर म्हणजे एक ऑन प्रिमायसेस असतं, म्हणजे जे आता करंटली तुम्ही कॉलेजमध्ये बसलाय, कॉलेजमध्ये बसणं म्हणजे ऑन प्रिमायसेस झालं, आणि घरून लेक्चर करणं म्हणजे क्लाउड झालं, बरोबर आहे. क्लाउड म्हणजे काय आहे? कुठूनही ऍक्सेसिबल होऊ शकतो आपण. ऍक्सेसिबिलिटी म्हणजे काय असते? ऍक्सेसिबिलिटी म्हणजे काय? आपण कुठून म्हणजे ऍक्सेस करू शकतो. का आपल्याला काय गरज पडते? आपण कुठेही बसून काही ऍक्सेस करू शकतो. आणि कशा थ्रू ऍक्सेस करतो आपण? आय थिंक मला मागे यावं लागेल, कारण आन्सर येत नाहीये. गाईज, वाय ऑनलाईन लेक्चर सर्वांनी केले, बरोबर आहे. थर्ड इयर, फर्स्ट इयरचे लेक्चर ऑनलाईनच केले, बरोबर आहे. सेकंड इयर वाल्याने 12th ऑनलाईनच केली, बरोबर आहे. आणि फर्स्ट इयर वाल्यांनी 11th, बरोबर आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन यात काही कोणाला म्हणजे नवीन नाहीये, बरोबर आहे. तर काय होतं ऑनलाईन मध्ये? तुम्ही काय केलं? कोणतं ऍप्लिकेशन यूज करत होतात? थर्ड इयर सेकंड इयर झूम आणि फर्स्ट इयर झूमला ऍक्सेस कशाने करत? इंटरनेट. ऍक्सेस कशाने होती झूमला? एक जण आन्सर द्यायचं मला. इंटरनेट. आन्सर बरोबर देतात तुम्ही, थोडस कॉन्फिडंट व्हा. आणि एकाने उठून आन्सर द्या, चुकलं तरी चालेल, काही नाहीये. कशाने कनेक्ट करत? आपण झूमची मीटिंग अटेंड करायची म्हणजे काय इम्पॉर्टंट काय होतं झूमची मीटिंग कनेक्ट करताना? इंटरनेट, बरोबर आहे. इंटरनेटने जर आपण काही गोष्टी ऍक्सेस करू शकतो म्हणजे काय झालं? क्लाउड ही काय आहे? आपण इंटरनेटने ऍक्सेस करू शकतो कुठूनही आणि कधीही, फ्रॉम एनीवेअर अँड फ्रॉम एनी टाइम. क्लाउडची डेफिनेशनच ही आहे. वी कॅन ऍक्सेस फ्रॉम एनीवेअर एनी टाइम अँड वी कॅन ऍक्सेस एनीथिंग, बरोबर आहे. क्लाउड म्हणजे काय असतं? एक टेक्नॉलॉजी, म्हणजे काय म्हणतात त्याला? फर्स्ट क्लाउड होती एक डेटा स्टोरेज टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर त्याच्यावरती डेटा स्टोरेजचं कन्व्हर्शन झालं सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन रनिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे काय होतं? जे आपण ऍप्लिकेशन क्रिएट करतो, बरोबर आहे. जे ऍप्लिकेशन म्हणजे जे प्रोजेक्ट आपण करतोय, प्रोजेक्ट किती जणांनी थर्ड इयर प्रोजेक्ट आता करंटली करतायत, बरोबर आहे. कोणती टेक्नॉलॉजी यूज करतायत? कोणती लँग्वेज कोणती यूज करतायत? जावा, राईट. जावाचे तुम्ही प्रोजेक्ट करताय, तुम्ही डेस्कटॉप ऍप्लिकेशन करताय, बरोबर आहे. आणि जर तेच ऍप्लिकेशन आपल्याला दुसऱ्याला शेअर करायचं असेल तर आपण काय करतो? पेनड्राईव्हची मदत घेतो, बरोबर आहे, किंवा व्हॉट्सअपवर झिप फाईल करून शेअर करतो. हीच गोष्ट जर आपण क्लाउडवरती रन केली तर ते ऍप्लिकेशन ऍक्सेसिबल बाय
ऑल ओव्हर वर्ल्ड असेल. बरोबर आहे. क्लाउडमध्ये स्टोरेज टाईप्स येतात. एक असते बकेट, एक असतं ब्लॉक स्टोरेज. ब्लॉक स्टोरेजमध्ये काय होतं, इट इज ॲक्सेप्टेबल बाय रिजन असतात. आता आज आपण क्लाउडमध्ये AWS या कंपनीबद्दल बघ, म्हणजे AWS क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. ॲमेझॉन सर्वांना माहिती. ॲमेझॉन एक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्याच्यानंतर गुगल एक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. आणि त्याच्यानंतर IBM, मायक्रोसॉफ्ट या पण क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. आता मोस्टली पीकवरती ॲमेझॉन, ॲझूर आणि गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म, दॅट इज GCP. बरोबर आहे. कोणी ऐकले ग्लोबल सर्टिफिकेशन्स असतात? ग्लोबल सर्टिफिकेशन्स असतात. एखाद्या टेक्नॉलॉजीचं ग्लोबल सर्टिफिकेशन असतं. कोणाला माहिती आहे? कोणी क्लास वगैरे केलाय? कोणाकडे सर्टिफिकेशन वगैरे आहेत? गाईज, आपण टेक्निकल कोर्स करतोय, आपल्याला थोडी तरी माहिती असायला पाहिजे. मला एक जण कोणीतरी सांगेल का? आय एम एक्सपेक्टिंग अ सिंगल पर्सन, कोणी क्लास वगैरे म्हणजे असं क्लास केला आहे, त्याचं सर्टिफिकेशन आहे. कोणी युडमी यूज केलं, युडमीचे सर्टिफिकेशन्स आहेत. इन्स्टिट्यूशन मध्ये क्लास केले, त्याचे सर्टिफिकेशन्स आहेत असं कोणी नाही. लेट मी इंट्रोड्यूस टू दी ग्लोबल सर्टिफिकेशन्स. फर्स्टली मी तुम्हाला ग्लोबल सर्टिफिकेशन्स मध्ये काय असतात हे सांगतो एक्झॅक्टली. ग्लोबल म्हणजे काय? व्हॉट इज ग्लोब? व्हॉट इज ग्लोबल? गाईज कम अँड सिट ॲट फ्रंट. गाईज आगे. बरोबर आहे. लॉकडाऊनमध्ये जसं कॉलेजेस लॉकडाऊनच्या आधी कॉलेजेस ऑन प्रेमाइस गोष्टी करायच्या. प्लॅटफॉर्म म्हणजे काय दिसतं? 2 hours later. चुप बैठ, चुप चुप, पागल. सेम सेम चीजें बोल रहे 10 बार. माहिनी चालू आहे आता. आल्या माहिनीमध्ये आईस्क्रीम घेतले 2 पिल्लूसाठी. वहिनीचा फोन आला, आईस्क्रीम घेऊन येताना आणि वडापाव आणि आबासुद्धा येते घरी जाताना. जाण्याचं काही टेन्शन मिटलं आता, हात करून जाण्याचं. इतनी खुशी. 1 hour later. मधून आल्यावर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचं असाइनमेंट होते, ते लिहित बसलो होतो. बाकीच्या सर्वांनी चेक केलेत, मी एकट्याने चेक नव्हतं केलं. आजारी होतं त्यामुळे काही लिहिलं नव्हतं मी आठवड्याभरामध्ये. आणि आता लिहायचं म्हणलं पूर्ण चेक करून घ्यावं लवकर. लिहिलं. आणि आज फोन घावला माझा. मागाशी जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना मागे, तो शूट करताना मोबाईल घावला. सरांनी घेतला होता, तर म्हणले परत काढू नका बाहेर. नंतर तो बॅगमध्ये ठेवा मग सांगितलं, परत बाहेर काढू नका. प्रॅक्टिकल असताना तर का घेऊ नका. प्रॅक्टिकलच्या टायमिंगला प्रॅक्टिकल करा. तेव्हा म्हटलं परत काढणे. आणि जे आज हे होतं ना, काय म्हणते, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. सेमिनार म्हणतो, वेबिनार होतं. वेबिनारमध्ये मला काही थोडे डाऊट होते, ते पण मी त्यांच्याकडून क्लिअर केले. म्हणजे त्यांना प्रश्न केले, त्यांनी मला सांगितलं चांगलंच. क्लाउड कम्प्युटिंगबद्दल तर माहिती घ्यायची होती, त्यांनी दिलीच. बाकीची काय मला माहिती पाहिजे होती. माझा जे विचार आहे त्याच्याबद्दल, म्हणजे पुढं काय करायचं त्याच्याबद्दल त्यांनी चांगली माहिती सांगितली. काय केलं तर काय होईल ते थोडा डाऊट होता, तो थोडा हे झाला, संपुष्टात आलाय. उद्या भेटूया. पहिल्यांदा तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कोणाचं सबस्क्राईब करून झाले काय, तुम्ही जास्त बघतो ना, कोण बघितलं, ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते बघतात. म्हणजे मला यूट्यूब स्टुडिओमध्ये बघतो मी, सबस्क्राईब केले ज्यांनी 20% आहेत ते बघतात. आणि बिना सबस्क्राईब केलेले बघतात, ते पण सबस्क्राईब करत नाहीत.
साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. उद्या भेटूया. बाय.